नागपुर के डिगडोह देवी नगर परिषद क्षेत्र में कचरा डंपिंग ग्राउंड पर लापरवाही का मामला सामने आया है। बताया जा रहा है कि पिछले 1 महीने से यहां आग लगी हुई है, लेकिन नगर परिषद की तरफ से कोई ठोस कदम नहीं उठाया गया। नागपुर के डिगडोह देवी नगर परिषद क्षेत्र से खबर सामने आई है। यहां के डंपिंग यार्ड में पिछले 1 महीने से लगी आग और व्यवस्थाओं को लेकर स्थानीय लोगों में भारी नाराजगी है। ठेकेदार राजू भगत और उनकी कंपनी भगत प्लास्टिक द्वारा डंपिंग की देखरेख की जिम्मेदारी ली गई थी। साथ ही नगर परिषद के कर्मचारी अखिलेश मिश्रा, धोनी और संजू होटल सुपरवाइजर के रूप में नियुक्त किए गए थे, लेकिन इनकी लापरवाही के चलते ना तो कोई आग बुझाई गई और ना ही कोई प्रभावित कदम उठाए गए। अब स्थानीय लोग इन कर्मचारियों को सस्पेंड करने की मांग कर रहे हैं। डिगडोह देवी नगर परिषद क्षेत्र में डंपिंग ग्राउंड की दुर्दशा किसी से छुपी नहीं है। मी शिवसेनाचा पदाधिकारी प्रीतम कांपल्लीवार मी ह्या डंपिंगवर आलेलो आहो। खूप दिवसापासून माझी चक्रा येणं जाणं चालू राहते, परंतु आज मी आलो, मला भलतीच काही इथं व्यवस्था दिसत आहे आणि या डंपिंगवर आग लागलेली आहे। मला असं कळलं की महिन्याभरापासून इथं चालू आहे आणि काही इथे नगर परिषदचे काही सोयी नाही, काही नाही। आणि याचे जे ठेकेदार आहे राजू भगत व भगत प्लास्टिक आणि यांचे जे सहकारी आहे नगर परिषदचे जे अखिलेश मिश्रा व धोनी म्हणून त्यांचे नाव आहे, महेंद्र धोनी काहीतरी असं नाव म्हणलं जाते त्यांना। आणि ते ह्या डंपिंगचं पाहणी करतात, परंतु त्यांचे काही इथे लक्ष आहे नाही। आणि मला असं ऑब्जेक्शन उचललं आहे की मी हे जे 2 सुपरवायझर आहे नगर परिषदचे अखिलेश मिश्रा आणि धोनी आणि संजू हटेले यांना तुरंत सस्पेंड करण्यात यावा, कारण की याचं काही लक्ष आहे नाही। बघा, ह्या लहानसा मुलगा ह्या डंपिंगवर आलेला आहे आणि तो बिचारा कचरा वेचायला येते डेली। तुम्ही डेली येता का भाऊ? डेली येता। असं पहिले तुम्हाला कळलं का कधी आग लागली होती इथं? किती दिवसापासून आग लागली आहे इथं? कम से कम नाही ते 2 महिने 5 महिने 2 महिने झाले, बराबर। 2 महिने झाले, परंतु इथं कोण लक्ष दिलं नाही। तुम्ही डेली येता कचरा जुनाला। बाबू, तुझं वय काय? 11 साल का हो गया। 11 साल का है? बघा, हा मुलगा 11 वर्षाचा आहे म्हणते, परंतु हे डंपिंगची जे व्यवस्था आहे यांनी ना गेट लावला इथं आतापर्यंत, ना गेट यायचा तयार झाला, परंतु गाया वगैरे हे सर्व इथं हे करतात। आणि गाय अगर एखाद्याची मेली किंवा ह्या मुलाला हानी झाली तर याचा जिम्मेदार कोण? आतापर्यंत यांनी गेट लावला नाही ह्या डंपिंगवर। आणि याच्या पहिले लावला होता म्हणते, पण काही लोकांनी याला तोडला। आणि हे डंपिंग बी याची स्वतःची नाही आहे, हे किरायचे आहे। आणि इथं आग लागलेली आहे, इथं भरपूर लाईनी गेलेल्या आहे। उद्या चालून अगर हे स्पॉट झालं, काही झालं तर इथून कम से कम डिगडोह, निलडो आणि हिंगणा यांच्या भरपूर नुकसान होऊ शकते असं इथं मला वाटतं। ठीक आहे, 3 गावाची लाईन आहे म्हणते इथं, परंतु इथं कुणाचे लक्ष आहे नाही ना। इथचे जे नेता लोक आहेत हे बी काही लक्ष देत नाही। आणि मला असं वाटते की ग्रामपंचायत पहिले होती, पण आता नगर परिषद झाली, तर इथच्या लीडर लोकांनी किंवा विरोधी पक्षाच्या लोकांनी इथं लक्ष दिलं पाहिजे, किंवा सत्तेमध्ये असलेल्या लोकांनी लक्ष दिलेलं पाहिजे असं मला वाटते। परंतु इथं काही लक्ष आहे नाही। आणि इथचे जे बी सुपरवायझर आहे संजू हटेले, अखिलेश मिश्रा आणि जे धोनी म्हणतात, यांना हे नगर जे सीईओ आहेत त्यांना कळवलं पाहिजे आणि इथं वारंवार लक्ष केलं पाहिजे, असंच विनंती करतो। स्थानीय लोगों का आरोप है कि न तो आग बुझाने की कोई कोशिश की गई और न ही सफाई व्यवस्था पर कोई भी ध्यान दिया गया, जिसके के चलते अब इन कर्मचारियों को सस्पेंड करने की जोर पकड़ रही है आम जनता।